महत्वाची घडामोड टीईटी पेपर फुटीचे विधिमंडळात आज पडसाद उमटले। विरोधकांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली, तर दादा भुसे यांनी आरोपींवर मकोका लावण्याची तयारी सुरू असल्याचं सभागृहात सांगितलं। शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीचे पेपर फोडणाऱ्यांवर सरकारनं मकोका लावण्याच्या हालचाली सुरू केल्यात। 28 जूनला महाराष्ट्रात 6 लाखांहून अधिक विद्यार्थी पेपर देणार होते, पण एक दिवसाआधीच भिवंडीतून पेपर फुटल्याचं समोर आलं, ज्याचं कनेक्शन थेट बिहार आणि उत्तर प्रदेश पर्यंत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे अधिवेशनात विरोधकांनी थेट शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी केली। मला असं वाटतं हे शिक्षण विभागामार्फत ही परीक्षा होती, याला शिक्षण मंत्री पूर्णपणे जबाबदार आहे आणि म्हणून शिक्षण मंत्री पूर्णपणे जबाबदार असल्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी खऱ्या अर्थानं या पदावर शिक्षण मंत्र्याला 1 मिनिट सुद्धा राहण्याचा सभापती महोदय अधिकार नाहीये। कारण हे साधी परीक्षा 6 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा जर नीट घेऊ शकत नसेल सरकार, तर मला असं वाटतं हे 13 कोटीची जनता गुड गव्हर्नन्स म्हणतो आपण, झिरो टॉलरन्स म्हणतो, कुठे गुड गव्हर्नन्स आहे, कुठे झिरो टॉलरन्स आहे सभापती महोदय? टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा मकोका अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत मकोका कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे। टीईटीच्या पेपर फुटीत आतापर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। धीरज बलराज सिंग, राजीव शाव आणि आकाश कुमार स्वराज हे 3ही आरोपी बिहार आणि हरियाणातले आहेत। हे तिघेही तब्बल 1.5 कोटींना पेपर विकणार होते। त्याआधीच पोलिसांनी बेड्या ठोकल्या, तर नीट प्रमाणेच टीईटी पेपर फुटीची सुद्धा सीबीआय चौकशी करा अशी मागणी काँग्रेसच्या भाई जगतापांनी केली आहे। जशी नीटची चौकशी झाली सीबीआयच्या माध्यमातून, इथल्या याच्यावर एसआयटी वर वगैरे मी त्याच्या बाबतीत भाषण नाही करणार, परंतु त्यांनी चांगलं काम केलं नीटच्या ह्याच्यामध्ये आणि सगळ्या राज्यामध्ये आहे, त्यामुळे तो सीबीआयशीच निगडित विषय आहे। त्यामुळे त्याची चौकशी सीबीआय कडे जाण्यासाठी सुद्धा आम्ही धागेदोरे देतो ना, आपल्याला बिहारचे धागेदोरे देतो, बाकीच्या राज्यातले धागेदोरे देतो, परंतु संधी द्या आम्हाला। सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे। सदर गुन्ह्याच्या तपासासाठी बिहारला 2 पथके, हरियाणाला 1 पथक व दिल्लीला 1 पथक रवाना करण्यात आले आहे। सदर गुन्ह्यात 3 आरोपींना अटक केली असून ते पोलीस